तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या चॅनलमध्ये आपली मुंबई। तर आज आपण जाणार आहोत एका अशा ठिकाणी जिथे आपली संस्कृती आणि धर्म या दोघांना जोडणारा दुवा आहे। चला मग वाळकेश्वरला जाऊ। आज आपण मुंबईच्या एका अत्यंत प्राचीन आणि पवित्र स्थळी जायचे। हे स्थळ म्हणजे वाळकेश्वर बाणगंगा। वाळकेश्वर बाणगंगा येथील वाळकेश्वर जवळील सर्व मंदिरं ही खूप प्राचीन आहेत। तसंच वाळकेश्वर मंदिर हे शिवरायांच्या काळात बांधलं गेलेलं असावं असा अंदाज आहे। मंदिराची शिल्पकला अत्यंत सुंदर व नाजूक आहे। हे मंदिर शिवभक्तांसाठी एक तीर्थक्षेत्र आहे। बाणगंगेजवळील पर्यावरणाला जोडणारा तो एक दुवा आहे। निसर्गातील सुंदर दृश्य व तिथे असलेल्या मासे, बगळे, विविध पद्धतीच्या रंगीत बगळ्यांमुळे ते स्थळ अजूनच आकर्षक वाटतं। बाणगंगेची धार्मिक महत्त्व हे हिंदू धर्मात बाणगंगेला पवित्र नदी अशी तिची ओळख आहे। आधुनिक काळात आजही लोक इथे स्नान करून धार्मिक विधी करतात। वाळकेश्वर आणि बाणगंगा यांचे एकत्रित महत्त्व म्हणजे धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा। हे दोन्ही स्थळं मुंबईच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा सांगतात। या ठिकाणी येऊन मन शांत होते। वाळकेश्वर बाणगंगा हे मुंबईचे एक अद्वितीय ठिकाण आहे। येथील शांतता, शिल्पकला आणि धार्मिक महत्त्व आपल्याला वेड लावतात। तर आपल्या मागे असलेली ही बाणगंगा वाहते त्याच पद्धतीने तिचा इतिहासही तसा अथांग आहे ज्याला कधी शेवट नाही। त्या इतिहासाशी जोडणारी ही एक जागा आणि तो इतिहास तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवला आणि यासारख्या अजून अनेक गोष्टी तुमच्यासाठी आम्ही घेऊन। तर भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये। धन्यवाद।